नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अशी अपडेट। लाडकी बहीण योजनेसाठी आता लाडक्या बहिणीचा जो काही हप्ता मिळवण्यासाठी लाडक्या बहिणींना आता ई-केवायसी करणे बंधनकारक आहे। आता लाडकी बहीण योजनेचा जो काही जुलै महिन्याचा हप्ता आहे तो 8 ऑगस्ट 2025 रोजी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे। त्या अगोदर लाडक्या बहिणींना ई-केवायसी करणे बंधनकारक आहे। तर ई-केवायसी कशा पद्धतीने करायची ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑल करा, कारण अशाच नवनवीन अपडेट्स आपण आपल्यापर्यंत आम्ही पोहोचत असतो। तर चला मग व्हिडिओ सुरू करूया। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी तुम्हाला लाडकी बहीण योजना असे सर्च करून जी काही ऑफिशियल वेबसाईट लाडकी बहीण योजनेची आहे या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आता क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन्स दाखवत आहे या ठिकाणी की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा अशा प्रकारचा एक टॅब दाखवत आहे। तर तुम्हाला त्या ठिकाणी यावर क्लिक करायचं आहे। आता यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा काही इंटरफेस येत आहे, म्हणजे तुमचा जो काही एरर येत आहे तो हा प्रकारचा असा एरर जो आहे तो 404 नॉट फाउंड अशा प्रकारचा एरर जो आहे तो या ठिकाणी येत आहे। तर जोपर्यंत ही जी काही वेबसाईटची लिंक आहे ती ई-केवायसी ची चालू झालेली नाही, परंतु येणाऱ्या काळामध्ये लाडक्या बहिणींना या ठिकाणी जाऊन आपल्याला केवायसी जी आहे ती करायची आहे। तर जो काही जुलै महिन्याचा हप्ता आहे तो आता 8 ऑगस्ट 2025 रोजी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये डीबीटी द्वारे वितरित केला जाणार आहे। तर अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल करा। जसं आपल्याकडे ई-केवायसी ची वेबसाईट सुरू होईल त्यावरती सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येईल। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑल करा, कारण असेच नवनवीन अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। धन्यवाद।